नमस्कार. आज आपण एका अशा वनस्पतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूला अगदी सहज दिसते, पण तिचं खरं मूल्य कदाचित आपल्याला माहीत नसेल. चला तर मग या हिरव्या सोन्यामागचं रहस्य उलगडूया. आपल्या ताटात अनेकदा दिसणारी ही भाजी ही फक्त एक सामान्य भाजी नाहीये. याच्या मागे एक खूप मोठं गुपित दडलंय. ही आहे आरोग्याचा खजिना. खरं तर निसर्गाने आपल्याला दिलेलं एक मोठं वरदान. हो, याच झाडाला संपूर्ण जग चमत्कारी झाड म्हणजेच मिरॅकल ट्री म्हणून ओळखतं. आणि आज आपण याच झाडाची म्हणजेच आपल्या लाडक्या शेवग्याची संपूर्ण ओळख करून घेणार आहोत. चला तर मग या चमत्कारी झाडाची ओळख आपण टप्प्याटप्प्याने करून घेऊया. आपला पहिला विभाग आहे शेवगा, हिरवे सोने. याचं शास्त्रीय नाव आहे मोरिंगा ओलिफेरा, पण आपण सगळे त्याला शेवगा म्हणूनच ओळखतो. आणि याला गरिबांचा बदाम का म्हणतात माहितीये? कारण यात बदामासारखेच पोषक गुणधर्म आहेत, पण हे सर्वांसाठी अगदी सहज उपलब्ध आहे. आता ही गोष्ट तर खरंच खूप रंजक आहे. या झाडाचा प्रत्येक भाग म्हणजे शेंगा, पानं, फुलं आणि बियासुद्धा कामाच्या आहेत. याला वाढायला जास्त पाणी किंवा विशेष काळजी लागत नाही, पण यातून मिळणारे फायदे मात्र अक्षरशः प्रचंड आहेत. म्हणूनच याला जीवनाचं झाड म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण प्रश्न हा आहे की या झाडात इतके फायदे येतात तरी कुठून? याचं उत्तर दडलंय त्याच्या पोषक तत्वांमध्ये. चला पाहूया आपला विभाग 2, पोषणाचे पॉवर हाऊस. या चार्टवर एक नजर टाका. शेवग्यामध्ये जवळपास 80% पाणी असतं, पण खरी जादू आहे ना ती उरलेल्या भागात आहे. फायबर, प्रथिन आणि जीवनसत्व व खनिजांचा हा एक जबरदस्त स्रोत आहे. आणि हे तर ऐकून थक्क व्हायला होईल. आपल्याला वाटतं की कॅल्शियमसाठी दूध सर्वोत्तम आहे, बरोबर? पण तुम्हाला माहीत आहे का की शेवग्यामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं? हो, हे अगदी खरं आहे. आणि फक्त कॅल्शियमच नाही, तर लोह, प्रथिनं, व्हिटॅमिन ए, सी, बी कॉम्प्लेक्स आणि अँटीऑक्सिडंट्स हे सगळं यात भरभरून आहे. म्हणूनच याला पोषणाचं पॉवर हाऊस म्हणणं अगदी योग्य आहे. तर हे सगळे पोषक घटक आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम करतात? चला पाहूया आपल्या तिसऱ्या विभागात. असंख्य आरोग्यदायी फायदे. शेवगा नियमित खाल्ल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, हाडं मजबूत होतात, रक्त शुद्ध होतं आणि दिवसभराचा थकवा कमी होतो. इतकंच नाही तर डोळे, त्वचा आणि केसांसाठीही तो खूप फायदेशीर आहे. म्हणूनच तर आयुर्वेदात शेवग्याला अमृत असं म्हटलं गेलं आहे. पण थांबा, अजून काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी शेवग्याचे काय फायदे आहेत? चला जाणून घेऊया. हे पहा, शेवगा महिलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी वाढवतो, अशक्तपणा दूर करतो, मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास कमी करतो आणि स्तनदा मातांसाठी तर तो खूपच उपयुक्त आहे. म्हणूनच गावाकडे याला महिलांच्या आरोग्याचं झाड असेही म्हणतात. आणि हे तर आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या जीवनशैलीशी निगडीत आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही शेवग्याचे नियमित सेवन खूप मदत करते. हा तक्ता हेच तर स्पष्ट करतोय. चला तर मग आता हे पाहूया की या मिरॅकल ट्रीचा आपल्या आहारात समावेश नक्की कसा करायचा. विभाग 4, उपयोग आणि सेवन. याचे 2 मुख्य उपयोग आहेत. एक म्हणजे स्वयंपाकात, जिथे आपण शेंगांची आमटी, सांबार किंवा भाजी करतो. आणि दुसरा म्हणजे औषध म्हणून, जिथे पानांची भाजी, पावडर किंवा बियांचं तेल वापरलं जातं. याचे सर्वोत्तम फायदे मिळवण्यासाठी तज्ज्ञ सांगतात की आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा तरी शेवग्याचा आहारात समावेश नक्की करावा. पण हो, काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शेवगा कधीही जास्त शिजवू नये, कारण उष्णतेमुळे त्यातील व्हिटॅमिन सी सारखी महत्त्वाची पोषक तत्व नष्ट होऊ शकतात. पानांना फक्त हलकसा परतून घ्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. आणि हो, गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ह्याचे सेवन करू नये. तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवगा ही फक्त एक भाजी नाही, ते आहे आरोग्याचं झाड. जर आज आपल्या ताटात शेवगा असेल तर उद्या आजारपण नक्कीच दाराबाहेर राहील. यावर नक्की विचार करा.